नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 34 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचे माप पाहणार आहोत। त्यासाठी जोड बाजूकडून मी आधी 2 इंच आणि तेथून पुढे मी 5 इंच असे माप घेतलेले आहे। तर 34 इंचाचा आपला चौथा भाग होतो 8.5 इंच। 8.5 इंचामध्ये मी 1.5 प्लस केले, तर 1.5 अधिक करून त्याचे आले 10 इंच, म्हणून मी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच 10 इंच माप टाकून घेतले। मध्ये मुंड्यासाठी मी खोल गळा आहे आपला, त्याच्यामुळे मी 5.5 इंच घेतलेले आहे। तुमचा मागचा गळा जर वरती असेल किंवा खोल नसेल तर तुम्ही तिथे 6 इंचही घेऊ शकताय। उंची आहे 13 इंच। 13 अधिक 1 मी 14 इंच उंची घेतली। बरोबर बघितलं आपण खालच्या रेषेपासून आपलं ते माप बरोबर आहे का नाही वरचे। कडेचा आपण चौकोन आखून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही जर प्रिन्सेस कट ब्लाऊजचे माप कटिंग केले तर तुमचा ब्लाऊजचा गळा आहे हा लूज बसणार नाही, एकदम ॲक्युरेट तुमचा गळा असेल तो गळा बसणार आहे आणि ब्लाऊज तुमचा शोल्डरला उतरणार देखील नाही। त्यामुळे तुम्ही एकदा या मापाने ट्राय करून बघा। तर मुंड्यासाठी जी खोली असते ती मी 1.5 इंचावर देत आहे। बघा, आपल्याला फक्त मागच्या भागाचीच घ्यायची आहे, पण मी इथं तुम्हाला दोन्ही मागचा पुढचा दोन्ही भागाची काढून दाखवते की फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मी कसा गोल आकार दिलेला आहे। तुम्ही हा आकार तुमच्याकडे नसेल तर हातानेही देऊ शकता। मागचा गळा आहे तो आपला 10 इंचाचा आहे, त्यामुळे मी 10 इंचावर मार्क करून घेतले आणि खालच्या साईडने मी 3 इंचावर मार्क केले। म्हणजे वरच्या साईडने आहे आपले ते 2 इंच आहे आणि खालच्या साईडने मी 3 इंच केले, जेणेकरून आपला गळा असा एकदम यू शेप येणार नाही, हा परफेक्ट गोलच शेप येणार आहे। तुमचाही गळा परफेक्ट गोल शेपचा येत नसेल, मागचा गळा जर यू शेपचा येत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, गळ्याचा आकार खरोखरच बरोबर गोल आकार येतो। आता आपल्याला वरचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, वरच्या साईडने जो आपण गोलाकार दिलेला आहे तो, आणि मागच्या गळ्याचा आपण जसा गोलाकार दिलेला आहे त्या गोलाकारावरून आपण कट करून घ्यायचा आहे। हे बघा किती छान गोलाकार दिसतोय, शिवल्यावर तर परफेक्ट गोलच दिसणार तो। आता आपला हा जो मागचा भाग आहे या मागच्या भागाच्या साहाय्याने आपण पुढचा भाग देखील काढणार आहोत। आता आपण टेपने जास्त माप टाकत बसणार नाही, तर आपण जसा हा भाग खाली ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला बरोबर तो भाग खालच्या आपल्या पिसावर आखून घ्यायचा आहे। गळ्याचीही मी खून करून घेतली आणि शोल्डरच्या म्हणजे मुंड्याचाही जो आपला भाग होता सेंटरचा तो मी काढून घेतलेला आहे आणि येथून आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि इथेही मी फ्रेंच कर्वचा वापर करूनच शेप देणार आहे। फ्रेंच कर्व असेल तर आपले शेप चुकत नाहीत, व्यवस्थित गोलाकारातच येतात ते। पुढचा गळा 6.5 इंचाचा आहे, तर मी 6.5 इंच घेतले आणि खालच्या साईडने मी 2.5 इंच घेतले। म्हणजे वरच्या साईडने 2च इंच आहे, खालच्या साईडने 2.5 इंच घेतले। असे केल्याने पुढच्याही गळ्याचा आकार एकदम छान येतो, गळा असा जवळ येत नाही, जुळवून येत नाही। आता बघा माझी 8.5 छाती म्हणजे 34 इंचाचे माप असल्यामुळे मी 34 मध्ये एक डॉट देऊन घेतला, म्हणजे आपल्याला 34ला 10ने भागायचे आहे। म्हणजे 1 मध्ये डॉट देऊन घेतला तर आपले 3.4 उत्तर आले। तर आपण खालच्या साईडने मी 3.4 इंच घेतले आणि वरच्या साईडने मी खाली 10 इंच घेतले आणि मध्ये मी 2 इंच घेऊन परत 2 इंचापासून वरती मी 1.5 इंच घेतले। तर हे बघा, आणि मध्ये आपण 2 इंचाचा गॅप दिल्यामुळे मी खाली 2 इंच घेतले आणि वरती मुंड्याच्या साईडला अर्धा इंच घेऊन तेथून ती रेष जॉईंट केलेली आहे आणि मध्येही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेप देऊन घेऊ शकताय। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने शेप दिल्यामुळे खूपच छान आकार बसतो हा येतो। खालच्या साईडला मी 1 इंच घेतले, दोन्ही साईडला मी 1 इंचावर मार्क करून घेतले आणि आपल्याला ह्या जे 1 इंचापासून आपण मी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिरके जॉईंट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कटचा पुढील भाग देखील
आखून तयार झालेला आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या की मी कसा कट करत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. आता आपल्याला आतला मुंडा कट करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि एकदा या मापावर तुम्ही ब्लाऊज कट करून बघाच की तुमचा गळा, शोल्डर किंवा मागचा गळा परफेक्ट येतो आहे की नाही. तर आपला हा ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे. आता आपण बाही कट करून घेणार आहोत. त्यासाठी मी आपले जो पीस होता त्याच्या अलीकडचा शिल्लक राहिलेला भाग मी एकमेकांवर ठेवून घेतलेला आहे. 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. ही जॉईंट बाजू माझ्याकडेच आहे. 5.5 इंचाची बाही आहे, त्यामुळे मी खालून 5.5 इंच आणि आपल्या ब्लाऊजची छाती आहे ती 8.5 इंच आहे. म्हणून मी उभे जे माप होते ते 8.5 इंचच टाकून घेतले आणि चौकोन आखून घेतला. आता जिथे आपला चौकोन जॉईंट होतो तेथूनच अलीकडे मी 2.25 इंच घेतले आणि त्या 2.25 इंचावरच्या खालून 1.5 इंच घेतले आणि बाहीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. मासोळे आकारचा शेप असतो हा. यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली तरच हा शेप व्यवस्थित येतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा.